हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचा राजीनामा। जेजेपी पक्षाशी असलेली युती भाजपने तोडली। आजच शपथविधी होऊ शकतो। महाराष्ट्र भाजपच्या मोठ्या चेहऱ्यांना लोकसभा लढवावी लागण्याची शक्यता। पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलारांच्या नावाची चर्चा। महाविकास आघाडीमध्ये सगळं आलबेल नाही। संजय राऊत माध्यमांशी खोटं बोलतात। प्रकाश आंबेडकरांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ। लोकसभा निवडणुकीआधी अमरावतीमध्ये वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करणारे कोण याचा शोध घ्यावा। प्रकाश आंबेडकरांची विभागीय आयुक्तांकडे मागणी। हातकणंगलेमध्ये महाविकास आघाडी सरप्राईज उमेदवार देण्याची शक्यता। संजय पाटील यड्रावकर यांचं नाव चर्चेत आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या। महायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय 3 ते 4 दिवसात होण्याची शक्यता। 1-2 दिवसात शिंदे, फडणवीस आणि अजित पवार अमित शहांना भेटणार। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत महाराष्ट्रातील 23 ते 25 जागांवर चर्चा। नागपूरमधून नितीन गडकरी, बीडमधून पंकजा मुंडेंच्या नावावर चर्चा झाल्याची माहिती। आज उमेदवारांची घोषणा होऊ शकते। लोकसभा निवडणूक लढवण्याचा विचार नाही, मात्र विधानसभेला सन्मानजनक जागा मिळाल्या पाहिजेत। जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरेंची भूमिका। राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज नंदुरबारमध्ये प्रवेश करणार। 17 मार्च रोजी मुंबईतल्या शिवाजी पार्क इथं समारोप। अमरावतीमध्ये आयुक्तालयाबाहेर पोलिसांवर झालेल्या दगडफेकीत 27 पोलीस जखमी, 5 महिला पोलिसांचा समावेश। मुंबई मेट्रो 1 मधील रिलायन्स इन्फ्राचा 74% वाटा MMRDA 4000 कोटींना विकत घेणार। अमरावती आयुक्तालयाबाहेर पोलिसांवर झालेल्या दगडफेकीमध्ये 27 पोलीस जखमी, 5 महिला पोलिसांचा समावेश। मुंबई मेट्रो 1 मधील रिलायन्स इन्फ्राचा 74% वाटा MMRDA 4000 कोटींना विकत घेणार। राज्य मंत्रिमंडळाची बायआउटला मंजुरी। महाराष्ट्रामध्ये एकूण 506 प्रकल्पांचं पंतप्रधान मोदींकडून ऑनलाईन उद्घाटन। वंदे भारतचे डबे बनवणाऱ्या मराठवाडा रेल्वे कारखान्याचं देखील लोकार्पण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।